आज मी ब्रेकफास्टमध्ये थोडेसे वेगळे थालीपीठ बनवले आहेत आणि हे थालीपीठ मला माझ्या कझिनने तन्वीने सजेस्ट केले होते. कॉलवर बोलताना तिने मला सांगितलं की ही रेसिपी तू नक्की ट्राय कर, तुला खूप आवडेल. आणि खरंच याची चव खूप फ्लेवरफुल आणि यम लागते. प्लस ब्रेकफास्टसाठी हे खूप हेल्दी ऑप्शन आहे. सो लेट्स प्रिपेअर द डिश. सो थालीपीठसाठी मी इथे ओव्हरनाईट सोक केलेले मूग घेतलेले आहेत, ग्रीन मूग. त्याला मिक्सरमध्ये पाणी न टाकता ग्राइंड करून घ्यायचं आहे. नंतर मी एक बीटरूट, गाजर आणि दुधी भोपळा याला ग्रेट करून घेणार आहे. मला पर्सनली हे सगळं सॅलड्समध्ये नाही आवडत खायला, सो या बहाने हे सगळं खाल्लं जाणार आहे, विच इज अ गुड चॉईस. नंतर मी थोडासा पालक घेतलेला आहे, त्यालाही चॉप करून घेणार आहे एकदम बारीक. जर तुम्हाला दुसऱ्या वेजेस मिक्स करायच्या असतील तर तुम्ही करू शकता तुमच्या अकॉर्डिंग. मला पालक खूप आवडतो, सो मी हा मिक्स करणार आहे. नंतर मी एक छोटासा कांदा घेतला आहे आणि त्यालाही बारीक असं चॉप करून मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर हे सगळे आपले वेजेस झाले ते आपण ग्रेट आणि कट करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि थोडेसे मसाले, तिखट, धनाजिरा पावडर आणि हळद आणि थोडासा ओवा. त्याला मस्त चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार नाही आहे, कारण की ऑलरेडी भाज्यांना खूप पाणी सुटतं जेव्हा आपण कट करतो तेव्हा. आणि जे थालीपीठचं बॅटर आहे ते थोडंसं थिक असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये ॲडिशनल पाणी टाकू नका. आता तवा चांगला गरम करून घ्या आणि त्याला नंतर ऑइलने किंवा तुपाने ग्रीस करून घ्या. खूप जण थालीपीठ हे सुती कापडावर असं थापून नंतर त्याला तव्यावर टाकतात. मी डायरेक्ट स्प्रेड करते आहे त्याच्यावरच तव्यावर, कारण मला झटपट बनवायचे होते आणि एवढी मेहनत पण कोण करणार. डायरेक्ट तव्यावर केलं तरीही चालेल, मस्त होतात. फक्त थालीपीठ स्प्रेड केल्यानंतर त्याच्यावर काहीतरी लीड किंवा झाकण ठेवा आणि लो फ्लेमवर त्याला तसंच भाजून घ्या. आता 1-2 मिनटं वेट करा, जोपर्यंत थालीपीठची एक साईड मस्त भाजत नाही तोपर्यंत. लक्षात ठेवा, जर तुम्ही हाय फ्लेमवर थालीपीठ कराल तर तुमचे बिलकुल क्रिस्पी नाही होणार आहे. सो लो टू मीडियम फ्लेमवरच करा. मस्त तेल आणि तूप लावून दोन्ही साईडने छान भाजून घ्या. सो रेडी आहे आपलं होलसम आणि लाईट असं ब्रेकफास्टसाठी परफेक्ट थालीपीठ. हे ट्रेडिशनल थालीपीठपेक्षा खूप वेगळं आहे, पण खूप टेस्टी आहे. नक्की ट्राय करून बघा. ओके, बाय.